सिडको टेंडर प्रकरणातील घोटाळ्याबाबत सुषमा अंधारे यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। आपल्यासोबत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे आहेत। ताई, तुम्ही सलग दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्या भावावर आरोप करताय। काल तुम्ही पत्रकार परिषद घेतल्यानंतर नेमकं याच्यामध्ये काय काय घडलेलं आहे, पोलिसांनी काय काय पावलं उचललेली आहेत असं तुम्हाला वाटतं? कालच्या पत्रकार परिषदेनंतर सातारा पोलीस अलर्ट मोडवर गेली। सातारा पोलिसांनी पुन्हा एकदा सावरी ड्रग्ज अड्ड्याला भेट दिली, जिथे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्जचा साठा जप्त केलेला आहे। दुसरं असं की पाचगणीला एक मोठी कारवाई सातवारा पोलिसांनी केलेली आहे, ज्या कारवाईमध्ये तब्बल 12 ते 14 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत, जिथे 42 किलो साधारणतः कोकेन सापडलेला आहे। तिसरी अपडेट अशी की माझ्या माहितीप्रमाणे मुंबईच्या युनिट क्रमांक 7 कडे ओंकार डेगे स्वतःहून हजर झालेला आहे। आणि चौथं महत्वाचं की प्रकाश शिंदे असं आधी म्हणत होते की तो प्रकाश शिंदे मी नाही, नंतर म्हणाले मी आहे, पुन्हा आता म्हणतात की तो प्रकाश शिंदे मी आहे, मात्र प्रॉपर्टी दुसऱ्याला दिलेली आहे आणि ती प्रॉपर्टी रेसिडेन्शियल आहे, पण ती कमर्शियल आहे हे मी पुन्हा प्रूव्ह करून दाखवलं। ते म्हणतायत की दुसरा कोणीतरी चालवत होता, पण आता मी आपल्याला ऑनलाईन हे दाखवलेलं आहे की ती सगळी प्रॉपर्टी जी आहे ती आताही रन करणारे प्रकाश शिंदेच आहे। शिंदेनी पण राजीनामा द्यावा ही मागणी तुमची कायम आहे? हो, माझी मागणी कायम आहे। सिडकोच्या टेंडर घोटाळ्यातला एकनाथ शिंदे यांनी अतिशय त्यांच्या जवळच्या व्यक्तीला हे टेंडर देण्यासाठी नियमबाह्य पद्धतीने हे सगळं केलेलं आहे अशी माहिती समोर आलेली आहे। तुमची काय प्रतिक्रिया यावर? गंभीर आहे। सर्वसामान्यांचं सरकार असं आपण वारंवार उद्घोष करताय, पण तुमच्या कथनीकरणीमध्ये फरक दिसतोय। जर खरंच सर्वसामान्यांचं सरकार असेल तर तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्याच लोकांना आपली माणसं मानली असती, पण जर तुमच्याच कुटुंबातले किंवा तुमचेच बगलबच्चे तुमच्याच नजीकच्या लोकांना याचे लाभ मिळत असतील तर तुमच्यात आणि इतरांमध्ये फरक तो काय आहे? कॅमेरामन तुषार ननवरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। ड्रग्ज प्रकरणावर सुषमा अंधारे यांच्या आरोपांना मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले। ड्रग्ज प्रकरणाशी एकनाथ शिंदे किंवा प्रकाश शिंदे यांचा या प्रकरणाशी दुरान्वयही कोणताही संबंध नाही असं शंभूराज देसाई यांनी म्हटलंय। तर अंधारेंनी आरोप मागे घेतले गेले नाहीत, तर जसे नाशिक प्रकरणात न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागले होते तसेच या प्रकरणातही कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा देण्यात आलेला आहे। होय, मी या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याचा पुनरुच्चार करते। त्यांची माझी दुश्मनी नाही। एकनाथ शिंदेंनी माझा बांध कोरलेला नाही, त्यांनी माझ्या केळी नारळीच्या बागा तोडलेल्या नाहीत। एकनाथ शिंदेंच्या बद्दल मला सहानुभूती आहे, परंतु माझा सरळ साधा मुद्दा आहे की जर एखाद्या ठिकाणी मंत्रिपदाच्या प्रिव्हिलेजमुळे एखादी व्यक्ती वाचत असेल तर त्यांचे राजीनामे झाले पाहिजेत, असंच आपण म्हणत आलो ना। महाविकास आघाडीच्या लोकांनी हसत हसत राजीनामे दिले। विलासरावजींनी बॉम्बस्फोटानंतर दिला होता, आर पाटील साहेबांनी एका छोट्या स्टेटमेंट नंतर दिलेला होता, अनिल देशमुख साहेबांनी चौकशी चालू असताना दिला होता। त्याने काय फरक पडतोय? श्रीमती अंधारेंना सांगतो की आदरणीय शिंदे साहेबांचा आणि प्रकाश शिंदे साहेबांचा दुरान्वयानंही या प्रकरणाशी कसलाही संबंध नाही। कुठल्याही चौकशीला आम्ही सामोरं जायला तयार आहोत, पण केवळ शिंदे साहेबांचं नाव घ्यायचं, सनसनाटी निर्माण करायची आणि स्वतःच्या पक्षात मी कशा पद्धतीनं शिवसेनेला आदरणीय शिंदे साहेबांना या ठिकाणी डॅमेज करते हे भासवण्याचा प्रयत्न श्रीमती अंधारे करतायत। तुम्ही हे अशा पद्धतीचं वक्तव्य मागं घेतलं नाही तर जसं नाशिक प्रकरणात तुम्ही माझ्यावर आरोप केला आणि तुम्हाला न्यायालयीन प्रक्रियेला सामोरं जावं लागलं, तसंच याही प्रकरणात तुम्हाला निश्चितपणानं न्यायालयीन प्रक्रियेला सामोरं जावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।